सून में या घरची आणखीन काही आहे? हा ह्या जुन्या फाईल्स आहेत श्री, त्या डिस्कार्ड करायच्यात. तू बघून घे ना. नाही ते करतो मी, पण तुला नेमकं जे बोलायचंय ते बोल बस. नाही, इट्स ओके. ओके बोल. श्री, अरे काल त्या अनिल आपटेला बघितलं मी चाळीजवळ. ओके, अनिल आपटे, तो काय करत होता तिथे? जान्हवीशी बोलत होता. गेला असेल लोचडासारखा तिच्या तब्येतीची चौकशी करायला. किती एक्साइटेड होत्या दोघी. इंदू म्हणे जान्हवी समोर खूप इंग्रजी बोलली, त्यातून तिला काही आठवतंय का म्हणून. हो म्हणाल्या मला बिचाऱ्या. श्री, मी उद्या जान्हवीच्या घरी जायचं म्हणते. का? अरे थोडंसं सामान नेऊन द्यावंसं वाटतंय, म्हणजे खायचं प्यायचं कपडे वगैरे. बघू आणखी काही नेता येईल का. अगं पण आय्याजी, हे सगळं सामान तुम्ही का आणलं असा प्रश्न तिने विचारला तर? ती नसताना जाऊ, मी आणि नर्मदा जाऊ फक्त. मग ठीक आहे. तिच्या आई बाबांना नेऊन देऊ, म्हणजे देऊ ना रे, वाईट नाही ना दिसणार ते. तुम्हाला वाटतंय ना, मग द्या. आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटलात तर त्यांनाही बरंच वाटणार आहे. मग उद्याच जाऊ आम्ही. धो पाऊस पडत नाही ना खाली, म्हणजे असं खूप खूप थांबल्यासारखं, अडकल्यासारखं, अडखळल्यासारखं वाटतंय. तुला ती नक्षत्रांची गंमत माहित आहे का रे? मृग नक्षत्रात पाऊस पडतो त्याला आशेचा पाऊस म्हणतात. आर्द्रा नक्षत्रातला पाऊस भीज पाऊस, म्हणजे फक्त जमीन ओली करतो. पुष्यातला पाऊस झाडांना पुष्ट करतो. मघात कणसात दाणे भरतात आणि हस्ताच्या पावसात जमीन हिरवीगार होते. खऱ्या अर्थानं शांत, तृप्त. आय्याजी, हे सगळं तुला कसं माहित? मी जास्त पावसाळे पाहिलेत ना रे. शेवटी सगळं छानच होतं श्री. शांत, तृप्त. किती उशीर झालाय, पिंट्या कसा नाही आला अजून? गेला असेल कुठेतरी उकिरडे फुंकायला. आई ग, कुठेतरी कामाला गेला असेल असं म्हण ना. असं कुठलं काम असतं ग जे फक्त रात्री होतं आणि दिवसा करता येत नाही? हा, बाबांच्या पायाचं ऑपरेशन लवकर झालं पाहिजे. किती कंटाळत बघ ना बिचारे. ते कणतच राहणार, आयुष्यभर कणत राहणार नुसते. आता ते अनिल राव एवढा ऑपरेशनचा खर्च करणार आहे तर लगेच यांचा स्वाभिमान जागा होतो. मी
पुन्हा एकदा समजवीन त्यांना. मला सांग जानू, तो एवढा चांगला माणूस, भला माणूस, त्यांच्या चांगुलपणामुळे, त्यांच्यावरच्या प्रेमामुळे हा एवढा सगळा ऑपरेशनचा खर्च करायला तयार झालाय. तर ह्याने त्यांचा मान ठेवावा का त्यांचा दुस्वास करावा? तूच सांग ना. आई, बाबा दुस्वास नाही करत त्यांचा. इनफॅक्ट बाबा कुणाच्याच बद्दल इतका टोकाचा राग मनात धरूच शकत नाहीत. हा, त्यांना ते आवडत नाहीत इतकंच. अगं पण न आवडायला असं काय आहे त्यांच्यात? सांग ना. त्यांचा आणि आपला सहवास तो किती झालाय असा? 2-4 वेळाच भेटलोत ना आपण. आणि तुला सांगते बाई, त्या माणसाला बघितल्यानंतर त्यांच्यासारखा प्रेमळ आणि साधा माणूस मी काही पाहिलेला नाही. अगं इतकं करतायत ते आपल्यासाठी. ती वाकडी वाट करून आपल्यासाठी ते काहीतरी करतायत. अगदी आपल्या कामाच्या व्यापातून देखील ते तुला भेटायला आले. ते काही असेच आले असतील का? त्यांना काहीतरी वाटत असेल तुझ्याबद्दल म्हणूनच आलेत ना. बरोबरच आहे म्हणा. आता तर पिंट्यासाठी नोकरी सुद्धा शोधणार आहेत ते. आपल्या सगळ्या घराची जबाबदारी ते त्यांच्या खांद्यावर घ्यायला तयार झालेले आहेत. आणि तरी देखील हे बापले त्यांच्यावर खार खात आहेत. ते का ते मलाच कळत नाहीये. एक तर स्वतः काही करायचं नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्याच्यात काड्या घालायच्या. म्हणजे हे बरं आहे ना, आपलं काही न करणं झाकलं जातं. काही करायचं आता ना तर मला काही समजतच नाहीये. होईल गाई, सगळं व्यवस्थित होईल. बाबा आणि पिंट्या दोघांच्याही मनातला आपटेंविषयीचा राग जाईल बघ. आता हे सगळं न बाई तुझ्या हातात आहे. तूच काही करशील ते आता. शरयू, काय करतेस? बेडशीट चेंज करायचे आहेत, पिलो कवर्स बदलायचे आहेत. आज कोणता दिवस आहे? आज ना, आज परवा ते आज मला लक्षात येत नाही पटकन. मग कॅलेंडर बघतेस का हो? म्हणजे कळेल ना आज कोणता वार आहे. तुम्ही सांगा ना, सकाळी सकाळी कोडी नका घालू बाई. बरं बरं, सोप्पा प्रश्न विचारते. प्रश्न विचारताय? विचार. माझ्या हातात काय आहे? भैया, बेडशीट हो की नाही? श्रीची खोली आवरण्याचा आज माझा दिवस आहे. बाहेर हो. नाही, काय झालं माहितीये, मला ते आठवत होतं. ते सगळं मला माहित होतं, पण मी काय म्हटलं की तुमची सकाळी बुटीकला जायची घाई असते ना, म्हटलं हे एवढंच आवरायचं तर मी आवरून टाकेन, तुम्ही जा, तुमची तयारी करा. काय ना शरयू, ज्या दिवशी श्रीची खोली आवरायची असते ना त्या दिवशी मला उशीर होईल असं मी ऑलरेडी सांगितलं. नाही नाही, असं नका करू. पण तू माझ्या कामात लुडबुड करू नकोस. तू बाहेर हो. मला एक आयडिया सुचतेय. आपण एक काम करूया, पुढच्या आठवड्यात जेव्हा माझी टर्न आहे ना, ती टर्न तुम्ही घ्या. आजचा दिवस नाही, आज मीच बेडशीट बदलणार. ऐका, मी तू बाहेर हो. मी ठरवलं. तू बाहेर हो. नका ना असं करू इंदुबाईनी, हट्टीपणा. ऐकून घ्या. हे बघ शरयू, इंदुबाईनी ऐका ना माझं. नाही, नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. आपली ठरलेली काम आहेत की नाही. असं नाही, मी नाही तुम्हाला बदलू देणार. शरयू, हट्टीपणा करू नको. उठ आता तू. मी बसले, आता काय? एक मिनिट. तुम्ही दोघींनी घाला बेडशीट, एकावर एक घाला. माझीवर का म्हणून? आता का? आता असं का? बघ बघ, असा हट्टीपणा करते. ऐका, तुम्ही अर्ध्या भागावर घाला. अर्ध्या भागावर तुझी, अर्ध्या भागावर तुझी. मी ना अर्ध्या भागावर चादर घाल, मी पूर्ण बेडशीट बदलणार. ओके, मग तू दुसरं काहीतरी काम कर. तू बेडशीट घाल आणि तू माझं कपाटावर. ठीक आहे, तू बेडशीट घाल, मी कपाटावरते. का? मला म्हणालाय? नाही नाही, हे बघ, तू माझं काम घेतलीस की नाही? असं तू नाही म्हणजे करायचं. मला म्हणालाय. शरयू, एक मिनिट, तुमची टर्न होती की नाही बेडशीटची, मग मी मध्ये मध्ये कशी येऊ? अच्छा, प्लीज इंदुवाहिनी, प्लीज. ठीक आहे, जा.
अशीच करतेस नेहमी. तुम्ही किती चांगले आहात. ते गेले. मोठी चल मला ते चादर आपण बदलूया. तू अजिबात बोलू नको, नेहमी असं करते ती. अगं मी कशाला बाजू घेतो तिची? हे काय आहे? काय ग? श्री जान्हवीची डायरी. त्यात लिहिलंय तिने काय काय. आज आम्ही पिकनिकला जाऊन आलो. सगळे खूप आनंदात होते. मला ते बघून खूप छान वाटत होतं. मलाच माझ्या नशिबाचा हेवा वाटतो. इतकं सुंदर घर कसं मिळालं मला. किती प्रेम करतात सगळे माझ्यावर. पिंट्याची दया येते. खूप खूप काही करायची इच्छा आहे त्याला. त्याला कष्ट करायची तयारी आहे. मग चांगली नोकरी का मिळत नाहीये. बाबांच्या चेहऱ्यावर वेदना दिसल्या की डोळ्यात पाणी येतं माझ्या. बिचारे बोलत नाहीत काही, पण एक एक पाऊल टाकताना त्यांना किती त्रास होतो हे दिसतं मला. श्रीविषयी काय काय लिहू मी. त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात काहीतरी ठेवून जातो. त्याचा प्रत्येक विचार नवं काहीतरी देऊन जातो. समांतर रेषा असल्या तरीही हातात हात घालून चालतोय आम्ही. त्याच्याबरोबर कुठलंही अंतर पार करेन जन्मोजन्मी. कधी दमले, कधी कधी थांबले, तरी त्याच्यात सावलीत श्री, आपण ही डायरी जर जान्हवीला दाखवली तर तिला सगळं आठवेल. लिहिलेलंच नाही ह्याच्यावर. कसं काय वाटलं फ्लॅट सासूबाई? फ्लॅट तसा चांगला आहे, पण आमच्या जानूचं तुमच्याशी लग्न झाल्यावर ती इकडे राहायला आली तर आम्हाला मात्र जरा कठीण होणार आहे. म्हणजे येणं जाणं जरा गैरसोयीचं होईल. ह्या ज्या बस आहेत ना, आमच्या इथे स्टॉप नाहीत, जरा लांब आहेत. चूक 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 सबशेल चुकलं. एक भेंडी चढली आहे तुमच्यावर. कसली कसली भेंडी? तुम्ही ना आता जरा तुमचा हा विक्षिप्तपणा जरा कमी करायला हवा. अहो सासूबाई, अहो असं काय करताय? आता तुमचा गैरसमज झालाय, त्यात माझा कसला आलाय विक्षिप्तपणा? म्हणजे
अहो माझं जान्हवीशी लग्न झाल्यानंतर कोणी सांगितलं की आम्ही इथे राहणार म्हणून? जान्हवीचं माझ्याशी लग्न झाल्यानंतर जान्हवीचे आई वडील इथे राहणार आहे. काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे जानूचं लग्न झाल्यानंतर आम्ही इथे या बिल्डिंग मध्ये राहायला येणार? एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये? नाही, आपलं लहानसण काय नसतात, सगळे मोठं भव्य दिव्य. हो अहो कसला नंबर बघत बसलाय बसचा. दिमतीला गाडी देतो, तुमच्या गाडी 4 व्हीलर. अगदी खरं सांगताय तुम्ही. आपण असं करूया, आपले आणखीन 3 फ्लॅट आहे, तेही तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला जो फ्लॅट आवडेल त्यात तुम्ही राहा. बाकी सगळे आपण भाड्याने देऊन टाकू. अहो भाड्यातनं देखील इतका पैसा येतो ना की अहो मोजून मोजून हात दुखतो हो माझा. खरंच हवं तर तेही तुम्हीच घेऊन टाका. तुम्ही काय 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 दानत म्हणायची तुमची का चेष्टा म्हणायची? मला खरंच काही कळत नाही हो. आता ना एकच गोष्ट राहिली, पिंट्याची. त्याच्या नोकरीचं जरा. सासूबाई सासूबाई कशाला करताय त्याची एवढी चिंता? त्यालाही द्या पाठवून आजच, बघून टाकतो त्याच्याही नोकरीचं. मी स्वप्नात तर नाहीये ना? नाही, खरोखर या सगळ्याच गोष्टी अगदी स्वप्नात असल्यासारख्या वाटतायत. विश्वासच बसत नाहीये माझा माझ्यावर. जान्हवीचं त्या गोखल्यांकडे लग्न झालं देवास ठाऊक. पण हे सगळं आपल्याला आधीच जमलं असतं तर हो सगळं कसं सुरळीत झालं असतं ना. पण आता जमेल ना? हो का शक्य नाहीये. अहो ही शंका आता सोडाच, जान्हवी देखील आता आपल्या बाजूनेच आहे. अहो पण जावई बापू असे कसे स्वस्थ बसतील? लग्नाची बायको आहे ती त्यांची, ते कसे असे सोडतील तिला? ते सोडणार नाहीत, आपण तोडायचं. बापरे, म्हणजे कसं? हे बघा सासूबाई, एका आपल्याकडे आहे, हुकुमाचे सगळे पत्ते आपल्याकडे आहेत आणि तरीही त्यांचेच हात झाले म्हणजे आपण बिंडोक आहोत असाच त्यातनं अर्थ निघतो ना. आधी श्री साहेबांच्या फॅमिलीला आणि मग स्वतः श्री साहेबांना जान्हवी पासून दूर करायचं. इतकं दूर करायचं की त्यांनी एकमेकांना मोकळं केलं पाहिजे. कसं सांगतो ना, गोखल्यांशी असला नसलेला संपूर्ण संपर्क तोडून टाकायचा. हीच पहिली पायरी अंमलात आणायची. आणि मग द्या पाठवून पिंट्याला, त्यालाही गुंडाळून ठेवतो. म्हणजे चिकटवून टाकू. पाठवतो. श्रीरंग, मे आय कम इन सर? अरे ये जान्हवी ये. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. खरं तर तू येताना बा अदब बा मुलाईजा होशियार असंच ओरडणार होतो. म्हणजे गेल्या काही दिवसात तुझं महत्व इतकं पटलंय ना मला, म्हणजे माझ्या हातात असतं ना तर मी तुला नोबेल पारितोषिक दिलं असतं. का सर? अगं काय आहे, गेले काही दिवस दूर असताना आम्ही गीता नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो ना. तुझ्याकडून पेशन्सचे धडे घ्यावेत असं वाटू लागलेलं आहे मला. अहो पण सर तुम्ही म्हणालात ना की मी नसताना गीताने खूप छान काम केलं. अगं ते मोटिवेट करण्यासाठी, थोडस असं हे प्रोत्साहन देण्यासाठी, नाहीतर आहे त्याच्यापेक्षा जास्त चुका करेल ग ती. अगं एक गोष्ट लक्षात राहत नाही तिच्या. म्हणजे केबिन मध्ये एक गोष्ट सांगितली ना, दार उघडून बाहेर जाईपर्यंत विसरलेली असते. आता काल मी तिला सांगितलं आपल्याला ह्या आपल्या महत्वाच्या क्लायंट्सचं गेट टुगेदर करायचंय. म्हणजे प्रिव्हिलेज कस्टमर्सचं साधारण 100 लोक आहेत. एक लिस्ट तयार कर आणि मला आणून दे.
काही नाही, त्या लिस्टचा पत्ता नाही, काही नाही. आता तूच सांग काय करायचं ते. सर मी आता गेल्यावर लगेच आठवण करते तिला. जरा प्लीज तू बघ आणि जरा तू स्वतः कामात लक्ष घाल. काय आहे, आपल्याला कामं सांगतात म्हणजे आपल्याला काम यायला लागलाय असा तिचा गैरसमज व्हायचा ग. काय आहे, नुसता शिपायाचा ड्रेस घालून कोणी शूर शिपाई होत नाही, त्यासाठी अंगात असावं लागतं ना. आणि इथे सगळ्याचीच वानव आहे. एक मिनिट. हा हॅलो. हा काय काय काय. हो एक मिनिट, एक मिनिट. कधी? उद्या सकाळी ना. हो नो प्रॉब्लेम. किती वाजता? 11. ओके 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 चालेल ना 11 वाजता. पण त्याआधी तुमच्या घरचा झाडू पोछा झालेला असेल ना. नाही काय आहे, पेस्ट कंट्रोल झाल्यावर अर्धा तास झाडू पोछा करता येत नाही. हो पेस्ट कंट्रोल आम्ही व्यवस्थित करू. हो हो स्प्रे मारू, इंजेक्शन मारू, भिंतीत सगळं करतो. म्हणजे काय, व्हाईट अँड्स, ब्लॅक अँड्स, ग्रे अँड्स, पर्पल अँड्स सुद्धा बाहेर काढून चेचतो त्यांना आम्ही. असतात ना पर्पल अँड्स असतात, तुम्हाला माहित नाही. उद्या सकाळी दाखवतो, घरी येईन तेव्हा 11 वाजता. 11 वाजता कन्फर्म. हो 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 ओके. सर तुम्ही हो काय म्हणालात? अगं काय करू, सारखं सारखं रॉंग नंबर म्हणायचा कंटाळा आला होता ग. बरं सर मी येऊ, मला लिस्ट चेक करायची आहे. हो ती लिस्ट चेक कर. आणि मुख्य म्हणजे तू आणि गीता फोन करायला लागा, दोघी जणी. गीता तुला डिटेल्स देईल. पण जान्हवी, श्रीरंग गोखल्यांची मात्र तूच बोला. कोण? श्रीरंग गोखले. अहो सर मला ज्यांच्या गाडीने धडक दिली ना त्यांचं नाव सुद्धा श्रीरंग गोखलेच होतं. हे तेच आहेत की काय? छे 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 जान्हवी, शक्यच नाही. हा माणूस अजाणतेपणीही कोणाचं नुकसान करू शकणार नाही. इतकं ओळखता तुम्ही त्यांना? खूप ओळखतो. तर या माणसाबद्दल पुन्हा अशी शंका मनात आणू नकोस, चुकून सुद्धा. सॉरी सर.